ती म्हणजे 5 जुलैला वरळीच्या NSCI डोममध्ये दोन्ही ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले आणि दोघांच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला। शनिवारपासूनच दोन्ही बाजूंनी युतीबाबतची सकारात्मक विधानं कानावर पडू लागली। उद्धव ठाकरेंनी तर शनिवारच्या मेळाव्यामध्ये या युतीबाबतची आपली सकारात्मकता दाखवली होती, पण राज ठाकरेंनी मात्र भूमिका स्पष्ट केली नाही। आणि आता तर राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांना दिलेल्या एका सूचनेमुळे युतीबाबतचा संभ्रम वाढलाय। जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शनिवारच्या विजयी मेळाव्यात दिसलेलं दोन भावांच्या मनोमिलनाचं हे चित्र। की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही दृश्य पाहून अनेकांनी शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीसाठी प्रचंड सकारात्मक ग्राउंड तयार झाल्याचं म्हटलं। नेते, कार्यकर्ते सगळ्यांच्या बोलण्या वागण्यातनं त्याची झलकही दिसू लागली। पण त्याला 24 तासही उलटले नाहीत, तोच राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचे प्रमुख नेते आणि प्रवक्ते यांना सूचना केली आहे आणि या सूचनेमुळे युतीबाबत संभ्रमाचं धुकं निर्माण झालं। मनसेचे नेते आणि प्रवक्त्यांना शिवसेना आणि मनसेच्या संभाव्य युतीबद्दल बोलण्यास राज ठाकरेंनी सक्त मनाई केली आहे। प्रमुख माध्यमं आणि सोशल मीडियात या युतीबद्दल व्यक्त होण्यापूर्वी आता नेते प्रवक्त्यांना राज ठाकरेंची परवानगी घ्यावी लागेल। त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे अनेक तर्कवितर्क लढवणं सुरू झालंय। जसं भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मिंदे गटाची लोक शेवटपर्यंत सांगत होते हे शक्यच नाही एकत्र एका मंचावर येणं, आणि आताही ते म्हणतायत युती कशी होते दोघांची ते आम्ही पाहतो। आव्हान जे आहे हे परप्रांतीयांकडून नाहीये। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात जी ताकद निर्माण होते तर भीती आणि आव्हान हे या महाराष्ट्राच्या अंतर्गत शक्तींकडून आहे की राजकीय निर्णय कधी होईल ना। मला पूर्ण खात्री आहे, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल। राज ठाकरेंच्या नव्या आदेशानंतर मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येण्यावरनं असलेला संभ्रम स्पष्टपणे दिसतोय। विजय मेळाव्याचा जल्लोष ओसरण्याच्या आधीच राज ठाकरेंनी हा आदेश का दिला असावा याबद्दलचे अंदाज बांधले जाऊ लागलेत। याचा एक सरळ अर्थ म्हणजे राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या सेनेशी युतीबाबत विचार करायला वेळ हवाय। युतीच्या चर्चेची आणि निर्णयाची सगळी सूत्र राज ठाकरेंना कदाचित स्वतःकडेच ठेवायची आहेत। युतीच्या चर्चांमध्ये केवळ नात्यांचा भावनिक विचार न करता राज ठाकरे राजकीय दृष्टीनं थेट विचार करण्याची दाट शक्यता आहे। युतीत अधिकाधिक राजकीय फायदा पदरात पाडून घेण्याची राज ठाकरेंची ही स्ट्रॅटेजी असू शकते। आधीच्या युतीबाबतच्या कटू अनुभवांवरनं सध्या राज ठाकरे ताकही फुंकून पितात। त्यामुळे राज ठाकरे आपली बार्गेनिंग पॉवर तर वाढवत नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। आता राज ठाकरेंनी जरी सावध भूमिका घेतलेली असली तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना या युतीबाबत कमालीची उत्सुक आहे। त्याचे संकेत स्वतः उद्धव ठाकरेंनी विजय मेळाव्याच्या भाषणात दिले होते। शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो। म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही महापालिकेचा आहे। अरे नुसता महापालिकेचा नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे। आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू। राज ठाकरेंनी विजय मेळाव्यात केलेल्या भाषणात युतीचा थेट उल्लेख टाळला असला तरी त्यांची काही विधानं लक्षवेधी होती। हे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं। तर भाषण संपवताना राज ठाकरेंनी केलेल्या उल्लेखालाच अनेकांनी युतीचे संकेत मानले। की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो। सध्या तरी मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्या संभाव्य युतीवरती राज ठाकरेंची आस्ते कदमची भूमिका आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकल्याचं चित्र आहे। त्यामुळे विजय मेळाव्याच्या मंचावर एकत्र आलेले हे ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येणार का,
याबद्दलचा सस्पेन्स मात्र कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.